अगं नेहा, ये ये कधी आलीस तू? आणि हात बरा आहे ना तुझा? हो, आता जस्ट आले आणि हात पण बरा आहे, औषधं घेतेय. अगं मग आता आराम करायचं सोडून इथे कशाला आलीस? नाही तर ऍक्च्युली मला ना आशूच्या काही साईन हव्यात म्हणून आलीये. किती मेहनती आहेस ग तू आणि केवढं काम करतेस. तर काम आहे म्हटल्यावर करावं लागणारच. पण आज माझं तुझ्याकडे एक काम आहे. हो, बोल ना. काय? मी ड्रेस घेतलाय तुझ्यासाठी. खरं तर मला परवाच द्यायचा होता, पण घरात काय गोंधळ झाला बघितलास ना. हो, पण ड्रेस वगैरे कशाला? कारण मला आवडली आहेस तू आणि पहिल्याच दिवशी येऊन भाऊंच्या पाया वगैरे पडली. शिवाय एवढी मेहनत घेतेस. नाही मान्य, पण ताई खरंच ड्रेस वगैरेची काहीच गरज नव्हती. हे बघ, फक्त त्यासाठी नाही देते. तू सुजाता मावशीची मुलगी आहेस, मग एवढं तर मी करूच शकते ना. बरं ठीक आहे. बरं आता चल. हो, आवडेल की नाही माहिती नाही, नाही पण ठीक आहे. आपण लगेच ड्रेस वगैरे. अगं ठीक आहे ग. शिवा, तुला असं खूप दिवसांनी गॅरेजवर बघून भारी वाटते. काय रे? हो. वा वा वा, बघा कोण आहे इथे? शिवा, तू इथं कशी काय? मी यांना मदत हवी होती म्हणून आले मी. शिवा, खोटं बोलू नगस. अगं खोटं नाही बोलत आहे आजी, खरंच गाडी खराब झाली होती, ती दुरुस्त करायची होती म्हणून आले. हो ना? हो. हो हो, हा. चेहऱ्यावर का 12 वाजलेत हो म्हणताना? शिवा, खरं सांगायचं काय झालंय ते. आणि हे बघ, समद आमासनी कळलेलं आहे, तेव्हा काय खरंय ते सांग. शिवानी, काय झालंय? शिवा, आम्हाला सगळं माहितीये. तू घर सोडून आलीयस. शिवानी, हे खरं आहे? म्हणजे हे खरं आहे? अरे देवा, म्हणजे मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालंय. असं नाहीये आई. नाही, तू थांब. हे बघ शिवानी, घरापासून इथपर्यंत येताना ना मी देवाकडे एकच प्रार्थना करत होते. मी जे काही ऐकलंय ना ते सगळं खोटं ठरू दे. आई ऐक ना, तू शांत हो ना. शिवा, ह्या अजाबात पटलेलं नाही गा आमासनी. आणि वरनं खोटं बोलतीस वय ग तू. तसं नाहीये आजी. आई ऐका, मी सगळं सांगते तुम्हाला. तुम्ही प्लीज नीट ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही काळजी नका करू. आणि नवरा बायकोंमध्ये होत असतात ना राडे, ते नेहमीच आहे. ते तसं झालंय. शिवा, बाकीच्यांचं मला काय माहित नाही, पण तुम्ही दोघं तर समंजस आहात ना. अगं, एकमेकांनी सांभाळून घ्यायचं असतं ना. मी तुला म्हणलं होतं का नाही की एकानं पसारा करायचा आणि दुसऱ्यानं आवरायचा. मला पण नाही कळते काय झालंय ते. तेव्हा काय चूक झाली रे माझ्या हातून. पण ते माझ्या 2 मुलींच्या बाबतीत आहे असं काही नाही झालंय. तू जरा शांत हो. आणि तुम्ही काय रे, तुम्हाला सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं नाही. तुम्ही कशाला सांगितलं होतं मग यांना? शिवा, आम्ही दिव्या, मला चंदननी सांगितलं. काय? नाही शिवा, मी आता काय नाटकं करतोयस? तूच म्हणालास ना की शिवा गॅरेजवर आहे. नाही, मी नाही. काय आता घाबरतोयस शिवाला? अरे म्हणजे शिवा, तुला हे आमच्यापासून समजा लपवायचं होतं ग. काही इतकं खोटं बोललीस का आमच्याशी?
अगं तुला का लपवायचं होतं आमच्यापासून हे समत? तसं नाहीये आजी. हे बघ गैरसमज झाले ते सॉल्व्ह करायचेत. मग मी जाणारच आहे परत घरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऐका ना, आपण घरी जाऊन बोलूया. मी घरी येते. तिथे जाऊन बोलूया. इथे तमाशा नको. तुम्ही चला माझ्याबरोबर. चल, मी घरी जाऊन सांगते सगळं. चला चल चला. चंदन भाई मी नाही बोललो रे, खरंच सांगतोय. मला मी कशाला सांगेल? आशू येऊ? ये ना. आशू जरा साईन हव्या होत्या. अरे तू तू मगाशी वेगळा ड्रेस घातला होतास ना? हो, पण का छान दिसत नाहीये का? अगं नाही, दिसतोय छान. मी एवढंच म्हणतो की तू मगाशी वेगळा ड्रेस घातला होतास, आता वेगळा घातलायस, म्हणून मला जरा कन्फ्युजन झालं. अरे काय नाही, मला ऍक्च्युली कीर्तीताईने दिलाय हा ड्रेस. काय? अरे ती मला म्हणाली ट्राय करून बघ, आणि मग काय छान दिसत होता, मग म्हणाली राहू दे तुलाच. अवघड आहे. तुला नोबेल प्राइज दिलं पाहिजे. का ड्रेस घातला म्हणून? नाही नाही, ड्रेसचं नाही काही. तू कीर्तीताईने तुला गिफ्ट दिला ड्रेस म्हणून. काय काय आशू, तुला माहित नाही, कीर्तीताईला इम्प्रेस करणं खूप अवघड आहे. घोर तपश्चर्या लागते त्याला. हा म्हणजे शिवानी नाही, एकदा तू फाईल दे मला. म्हणजे साईन पाहिजेत ना? या. आशू ऐक ना, मी काय म्हणते, तू इथे बसत जाऊ नकोस. तू काम कर ना, तू ऑफिसला ये ना. म्हणजे कसं ऑफिसला आलास की तुला असे विचार पण काही येणार नाहीत. बरोबर आहे तुझं. उद्यापासून येतो मी ऑफिसला. ये नक्की ये. हा हा येस. नेहा ऐक ना, मला सांग, मी चुकलोय का? माझं वागणं म्हणजे. हे बघ आशू, नवरा बायकोंच्या गोष्टी ह्या त्या दोघांनाच माहीत असतात. त्यात तिसऱ्या माणसाला माहीत असण्याचं काहीच कारण नाही. आणि तुला परिस्थिती चांगली माहिती आहे. हा, पण मी जेवढं तुला ओळखते ना तेवढं मला माहिती आहे तू उगाच नाही चिडणार. काहीतरी विचार केला असशील तू. आणि मी काय म्हणते, तुला जर क्लॅरिटी असेल ना तर नको ओव्हरथिंक करू. हा नेहा, हा इकडे ये ना जरा. तिथे बोल. हा ना. आशू काय फाईल घे, न बघता साईन केलंस तू. केलेस सगळीकडे. कर. आणि हा उद्या ऑफिसला ये नक्की. हो येणार ना, येणार. बघू मला. नेहा ये ना, ये. आई बघ कोण आलंय. अरे नेहा, छान होऊ दे सगळं. छान दिसते ना. मी तिला हा ड्रेस गिफ्ट केलाय. हो का? हो, म्हणजे मी नाही म्हणाले तरी. अगं काही हरकत नाही, छान दिसते. आई, मी काय म्हणत होते, मी ना नेहाला आपल्या पारंपरिक दागिन्याबद्दल सांगितलं तर ना तिला एक्साइटमेंट झाली दागिना बघायची. आपण दाखवूया. हो म्हणजे सीता का, मला ना ताईने खूप सांगितलं, म्हटलं एकदा बघून घ्यावा. तू बस ना, बस इथे बस. अगं खूप भारी दागिना आहे तो, माहितीये. मला तर चंदनने सरळ सरळ फसवलंच. पण शिवा, तू स्वतःच्या हाताने सगळं गमावलंस. तुला काही तुझा संसार सांभाळता आलाच नाही. ए डुचके, कमी बोला, कमी बोल. अगं तिनं तर घर सांभाळलंय ग अख्खं, तू काय तिला सांगतेस? अरे इथे काय ना, बोलणंच बेकार. नकोच बोलूस. तुम्ही शांत राहा. चला. ए शिवा, अरे काय आमच्या गावात हे काय केलं तू? शिवा, मी माझ्या मुलीला शिवा कट केलाय. म्हणजे वाव, सीता का, हा खूप सुंदर आहे ग. म्हणजे ताई, मी ना खूप दागिने पाहिले, पण हा खरंच खूप वेगळा आहे. अर्थातच वेगळा असणार नेहा. मानाचा दागिना आहे तो. मानाचा म्हणजे? अगं म्हणजे आमच्या घरातला पारंपरिक दागिना आहे हा.
या घरातल्या सुनांनाच मान मिळतो हा दागिना घालायचा. हा पण आता या घरातल्या सुनेचे केस आपल्याला माहीतच आहे. पण ते सगळं जाऊ दे. हा दागिना शेवटचा आईने घातला होता. हो. अगं कैलासने तुझे केस कापले की नाही? त्यानंतर तुला वस्तीनं मोठं होताना बघितलंय, तेही याच लुक मध्ये. त्यामुळे शिवा कट फेमस झालाय. शिवाताई तू मला खूप आवडतेस. मला तुझ्यासारखं ब्रेव व्हायचंय, डॅशिंग व्हायचंय. तू ना माझ्यापेक्षा खूप मोठी हो. मी काय म्हणते नेहा, तू घालून बघ ना हा दागिना. नाही, मी अगं हो, घालून बघायला काय हरकत आहे? तुला आवडेल ना? दिसली मला आवडेल पण हा मग घाल आता. एक काम कर, थांब मी घालते. बघू इकडे. वा, खूप छान दिसतोय. थँक्यू. एक फोटो काढतेस? हो काढते. एक मिनिट. हा बघू इकडे. लांब आहेत ना केस. खूप सुंदर दिसतेस. थँक्यू. शिवा खरंच तुझ्यामुळे मी पण सुधारलो. त्यामुळे माझ्या मुलीला ना मी तुझ्यासारखं बनवणार. हिला माझ्यासारखं नका बनव. माझ्यापेक्षाही खूप मोठं आणि खूप जास्त शिकवा तिला. हो हो हो, ते करेलच मी. पण तू पण काही कमी नाहीयेस. तू बाप आहेस, बाप. ताईला टाटा कर. बाय. चल शिवा. हा चल चल. झालं असेल तर निघूयात. आई आजी तुम्ही माझं ऐकून घ्या ना. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला कळतंय आशूचा अजिबात आता माझ्यावर विश्वास नाहीये, पण तो परत मिळवायचा कसा हे मला चांगलं माहिती. हे कसं करणार आहेस तू हे सगळं? अगं आई, खरं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी ना कधी समोर येतच आणि ते होणार आहे. शिवा, तू तर आधीपासून म्हणत होतीस की तुझ्यात आणि आशूत काहीतरी बिनसलंय. मग हे तुझं थोडं काहीतरी आहे का? हो, मी बोलले होते, पण चढ उतार होतात ना, म्हणून काही नातं हरत नाही. येऊ का? अगं बाई, भाऊ हो या ना, या. नमस्कार. नमस्कार. भाऊ, पण इकडं कसं काही येणं झालं तुमचं? आजी, घरात लेक नसेल तर करमणार कसं? आजी, मी तुमची आणि वंदनाताईंची माफी मागायला आलो. भाऊ, खरं म्हणजे आमच्या घरात शिवाबरोबर जे झालं ते अत्यंत चुकीचं घडलं. आणि हे सगळं होत असताना मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा नाही राहू शकलो, हे दुर्दैव आहे. पण तुम्हाला सांगतो, शिवा पुन्हा एकदा आमच्या घरात स्वाभिमानानं परत येईल. मी तिला घेऊन जाईन. हो, तुम्ही इथे आलाय हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते, ह्या सगळ्या गोष्टी मी शोधून काढीन आणि खरं समोर आणीन. मला माहिती आहे शिवा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू हे करू शकतेस. सध्या आशूच्या डोळ्यावर झापड आहे, पण लक्षात ठेव, मी तुझ्या बरोबर आहे. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहे. सगळेच जर माझ्या सोबत आहात तर आशू आणि मी आम्ही नक्की एकत्र येऊ.
भाऊ, कशाला काळजी करताय? तुम्ही शिवाच्या घरी जाऊन बोलून आलात ना, मग कशाला टेन्शन घेताय? होईल सगळं नीट. सगळं नीट होईल, सगळं नीट होईल या आशेवरच आपण सगळे जगतो. आजपर्यंत शिवासोबत या घरात जे काही घडलं ते सगळं आठवलं की वाईट वाटतं, स्वतःची लाज वाटते. असं वाटतं की मी शिवाचं आशूशी लग्न लावून दिलं आणि तिला या घरात घेऊन आलो. मी तिच्यावर अन्याय तर नाही ना केलं? अहो अहो असं नका म्हणू. तुमचा उद्देश खूप चांगला होता आणि आहे. उगा स्वतःला दोष नका देऊ. एक्झॅक्टली भाऊ, जे काही घडलंय ना ते तुमच्यामुळे नाही, त्या दादामुळेच घडलंय. संपदा, तुझं तोंड बंद कर, नाहीतर आज जा. उर्मिला, बोलू दे तिला. काय चुकतंय तिचं? हं? लहान मुलं चुकली की आपण मोठे त्यांना दटावतो, पण मोठे चुकतायत हे लहान मुलांना कळत नसेल का? आशूला सांगायचं नाहीये यामागे त्याचं काहीतरी कारण नक्कीच असेल, पण ते न सांगणं ही काही एवढी छोटी गोष्ट नाहीये. भाऊ, तुम्ही एकदा आशूशी बोलून. नाही लक्ष्मण, मला आता आशूशी बोलण्याचीच इच्छा होत नाही. बरं ठीक आहे, चल आज जाऊ. भाऊ, आशू. काय तुम्ही सगळे इथे काय करताय? काय मीटिंग भरवली? तुम्ही कोणी काहीच बोलणार नसाल ना तर मीच बोलते आता. काय बोलायचंय? दादा, मी ना एवढे दिवस खूप विचार केला. मग इनफॅक्ट मी खूप दिवसांपासून हे कंट्रोल करते, पण मला वाटतंय की बोलणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की शिवाचं आणि तुझं खूप मोठं भांडण झालंय, पण ते ज्या पद्धतीने झालंय ना ते खूप चुकीचं आहे. डंबू, तू असा वागला शिवाशी? एवढी चांगली मैत्री, तू सगळ्यात जास्त ओळखतो शिवाला, माझ्याहून जास्त. तुला माहिती आहे ती कशी, ती अशी नाही वागू शकत, तरी तू असा वागलास तिच्याशी. डंबू, हे जे काही झालंय ना ते खूप चुकीचं आहे आणि तू ही चूक सुधारायलाच पाहिजे. हे तुम्हाला सगळ्यांना हेच वाटतं का? ठीक आहे. काय झालंय लक्ष्मण? अरे काय झालं रे आमच्या बाप लेकाच्या नात्यात हे सगळं? या मुलाशी मला आता बोलावंसं देखील वाटत नाही. भाऊ, शी. आशूचा मेसेज.